होती। त्यामुळे आपल्या तालुक्यातच आपण रोजगार निर्माण करू शकतो, तेवढा आत्मविश्वास आपल्यात आहे बांधवांनो, आपल्या लक्षात ठेवा। ऊसाची देखील या ठिकाणी अडचण आहे, वेळेवर ऊस या परिसरातले जात नाहीत, वेळेवर ऊसाचे पैसे मिळत नाहीत। या गोष्टीवर जर मार्ग काढायचा असेल तर बंधूंनो, तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या। जशी दुधाची कोंडी फोडली गेली तशी ऊसाची देखील कोंडी फोडू आणि ऊसावर प्रक्रिया करणारं युनिट आपल्या तालुक्यामध्ये सुरेश भाऊ या ठिकाणी काढू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ बांधवांनो, लक्षात ठेवा। शेवटी कोणतंही संविधानिक जी पद असतं, जनता देते ही लोकांची सेवा करण्यासाठी देतं, सेवा करण्यासाठी। आणि कुणावर टीका टिप्पणी आम्हाला मुळीच करायची नाही, मुळीच नाही करायची। आणि आम्ही काय पाठीमागे होतो आणि पुढे आम्ही काय करू याची वस्तुस्थिती आज बावड्यामध्ये बांधवांनो आम्ही मांडण्यासाठी आलेलो आहे। तसं पाहायला गेलं तर आज बघा पालखी महामार्गाचं काम चालू आहे, बारामती ते तुम्ही बघा पाटस, अतिशय क्वालिटीचा रस्ता झाला, बघितला असेल तुम्ही, बारामती ते पाटस पालखी महामार्ग, त्याची गुणवत्ता बघा, वेळेत तो रस्ता पूर्ण झाला आणि बारामतीवरून पाटसला जायला अवघ्या मला वाटतं 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी आज माणूस जाते। पण काटेवाडी भवाननगर पासून ते अकलूज पर्यंतचा रस्ता किती वर्ष झालं सुरू आहे हो? किती वर्ष झालं सुरू आहे सांगा ना। हा जर रस्ता असाच प्रलंबित राहिला, निधी बिधी काय माघारी गेला, बघा बारामती ते फलटणचा रस्ता किती दिवस प्रलंबित आहे का नाही प्रलंबित? बघा आत्ताशीच मला वाटतं तो रस्ता पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे। त्यामुळे त्याची दशा असा होऊ नये। पालखी महामार्ग या ठिकाणी वेळेत काम करण्यासाठी आम्ही 100% पाठपुरावा करू। या पालखी महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी अनेक कुणी त्रास दिला, आपल्याला देखील माहिती आहे। व्यवस्थित त्यांना पैसे मिळण्यासाठी काय काय करायला लागलं माईकवर मी बोलणार नाही, पण त्यांना सुद्धा त्यांचा मोबदला हक्काने मिळवून देण्यासाठी आम्ही बांधवांनो रस्त्यावर म्हणलं तरी उतरू, त्या शेतकऱ्यांना न्याय या ठिकाणी बांधवांनो देऊया। अनेक गोष्टीत बांधवांनो या परिसरामध्ये आज पाहिलं येणाऱ्या काळामध्ये आता काही लोक या ठिकाणी बांधवांनो आमच्यावर टीका करतात। तसं पाहायला गेलं तर आमच्यावर टीका करायसारखं काही कारण नाहीये बांधवांनो। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं, बांधकाम सभापती म्हणून काम केलं, 300 कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्यामध्ये बांधवांनो या ठिकाणी आणला। आपल्या बावड्या परिसरामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा मयूरदादा कोट्यवधी रुपयाची काम या ठिकाणी आपण खेचून आणली, गुणवत्तापूर्वक या ठिकाणी बांधवांनो आपण काम केली। कुणाच्या चहाच्या मिंद्यात नव्हतो, लक्षात ठेवा। एकदम आज सुद्धा माणसं म्हणून आज तालुक्यामध्ये नाव घेतात, नाहीतर मला उभा केलं असतं का कोणी? शेवटी माणूस काम चांगलं केल्यानंतर माणसं 100% या ठिकाणी बांधवांनो पाठिंबा देतात। आज मयूरदादा पाटील यांनी या ठिकाणी निर्णय घेतला, कसलाही स्वार्थ नाही बांधवांनो मयूरदादांना, कसलाही स्वार्थ नाही, केसा एवढा सुद्धा। त्यांना आम्ही विनंती केली, दादा परिवर्तन विकास आघाडीमध्ये या। आदरणीय मान्यवर म्हणजे माझे वडील आदरणीय दादांनी, आम्ही सगळ्या नेते मंडळींनी मयूरदादांना विनंती केली की तुम्ही परिवर्तन विकास आघाडी बरोबर या, आपण चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं करू, शेतकऱ्यांना न्याय देऊ। त्यांनी मला सांगितलं की भैया या परिसरामध्ये बावडा लाखेवाडी गटामध्ये चांगला प्रोजेक्ट या तरुणांना आणा की जेणेकरून रोजगार मिळू शकतो। त्यांची ही मागणी होती पहिली मागणी। दुसरी मागणी ती म्हणले या परिसरातल्या शेतकऱ्या बांधवांना ऊसाचा अडचण आहे, या परिसरामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही काम काय करणार हे सुद्धा त्यांनी मला विचारलं। असे बरेच साधक बाधक या ठिकाणी विकासाचे मुद्दे या ठिकाणी त्यांनी मला विचारलं, आम्ही त्यांना सांगितलं, पटलं आणि त्यांनी निर्णय घेतला। लक्षात ठेवा परिवर्तन विकास आघाडी बरोबर। आणि आज या ठिकाणी मयूरदादा खूप विश्वासानं तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या न्यायासाठी तुम्ही परिवर्तन विकास आघाडीबद्दल सामील झाल्याबद्दल मी तमाम जनतेच्या वतीने मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। बांधवांनो ही वैयक्तिक काय स्वार्थ नाही, लोकांसाठी आशेच असणारे। आणि मला हे बी सांगा की जेव्हा आपल्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये आल्यावरच कळलं की मयूरदादा काय चीज आहे, बरोबर आहे का? खरं खोटा? त्यामुळे कसं असतं पारख कळली पाहिजे, बरोबर आहे का? आणि बांधवांनो अनेक सहकारी मग पाहिलं असेल त्यांनी भाषण इथं केलं, आमचे उमेश भाऊ घोगरे
ग्रामपंचायतीला 2दा निवडून आलो, बावड्यात निवडून सोपं आहे का? काय माणूसच तसा आहे काय. आता तरी जरा थोडं होय, पण त्यांनी या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने गोरगरिबांना काम करतात. उमेश भाऊ घोगरे या ठिकाणी आमच्या बरोबर आले. शेतकऱ्यांचे झुंजार नेते विजय भाऊ गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून विजय भाऊ तुम्ही या ठिकाणी आपल्या बरोबर या ठिकाणी आला, तुमचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि नीरा खोऱ्यातील आमचा मित्र त्यांनी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी प्रवेश केला. काय स्वार्थ नाही, एवढंच सांगितलं की आमची काय म्हणजे कुठं नोकरीसाठी कुठे इथं काय मदत लागली तर आम्हाला मदत करा, आम्ही काही परिवर्तन विकास आघाडीसाठी बांधवांना करू. अशी सगळी सहकारी महेश आपण या ठिकाणी भैयासाहेब तुम्ही देखील या ठिकाणी आला, त्याबद्दल तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बाकी तर ज्येष्ठ सगळीच माणसं इथं आहेत. मोहन काका कुठे मोहन काका काय इथं वर या. मोहन काका काटे आहेत, भगवानची कोकाटे आहेत, सगळीच नवा कोकाटे, सगळीच तरुण सहकारी आवर्जून या ठिकाणी बांधवांना उपस्थित आहे. आज बघा मला असं वाटतं मयूर दादा, इंदापूर तालुक्यामध्ये ना फक्त देशाचे नेते, राज्याचे नेते, सगळेच नेते आज तालुक्यामध्ये, बरोबर आहे का? आज सगळं परिस्थिती असताना काय नक्की, बरोबर आहे का? ही लोकांच्या मनामध्ये काय, बरोबर आहे का? लोकांच्या मनामध्ये बांधवांनो परिवर्तन आहे, लक्षात ठेवा परिवर्तन. आणि बांधवांनो चिन्हही आपल्याला या ठिकाणी खूप चांगले मिळाले. चिन्ह देखील आपल्याला ही किटली आहे, सर्वसामान्य गोरगरिबाची किटली आहे. बांधवांनो एकदा संधी द्या, आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं करू. ही किटली ग्रामपंचायतीला बी चालती, सोसायटीला बी चालती, आता विधानसभेला बी चालवा, गरम करा चांगली, आलं का लक्षात? आणि आपलं चिन्ह जे आहे ती किटली आहे, क्रमांक आपला 19 आहे. म्हणून आपल्याला विनंती करील या बटन दाबून या ठिकाणी विजय करावा. ही आपली मशीन आहे, मशीनवर सुद्धा बघा 2 मशीन आहेत. 2 मशीनीमध्ये डाव्या मशीनवर आपलं नाव नाही आलं, बरं आपल्या कुठल्या मशीनवर नाव आलं? उजव्या. त्याच्यावर क्रमांक कितवा? चिन्ह किटली, ही लक्षात घ्या. आणि मग दाखवत तुम्हाला वाजवून बी हे असं दाबा, बरोबर? असं बटन दाबा, किटली समोरच एकच द्या. आणि इंदापूर तालुक्याचा विकास आपण चांगल्या पद्धतीने बांधवांना या ठिकाणी काम करू. हे सगळं विरोधकांना आता पाहत नाहीये. खूप मोठी परवा दिवशी तुम्हाला सांगतो आमच्या अंतुरण्यात बॅनर फाडले, बर्नेवाडीला बॅनर फाडले, शहामध्ये बॅनर फाडले. सगळे पत्रकार बांधव बंगल्यावर ती म्हणले तुम्ही काहीतरी उत्तर द्या तुमचे बॅनर फाडले, बरोबर? मी त्यांना तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या. मी त्यांना सांगितलं विनम्रतेने, बांधवांनो मी ह्याच्यावर प्रतिक्रिया काय देणार नाही. मी त्यांना असं फक्त म्हणलं की त्यांनी बॅनर किती जरी फाडले तर जनतेच्या हृदयातील बॅनर म्हणलं कोण नाही फाडू शकत, लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या 20 तारखेला जनता चांगल्या पद्धतीने बांधवांना ठिकाणी उत्तर देईल. शेवटी कोण चांगलं काम करत असेल तर 100% जनता जनार्दन त्याची दखल घेतल्याशिवाय बांधवांनो राहत नाही. संसदला आम्ही बांधवांनो परवा दिवशी मिळत होतं, कधी परवा चौरे साहेब 2 दिवसापूर्वी आमची संसदला खूप मोठी सभा झाली. सभा झाल्यानंतर काही युवक भवाननगरची या ठिकाणी रॅली घेऊन मोटरसायकल आले होते. सभा आमची या ठिकाणी संपन्न झाली. सभा संपल्यानंतर मला फोन आला की 30 आमच्या युवकांचे प्लग आहेत ना, गाडीचे प्लग ती कट करून टाकले होते, कात्रीनं प्लग कट करून टाकले होते. काहींच्या काचा फोडल्या होत्या, काहींच्या ब्रेक लाईट फोडल्या होत्या, काहींच्या हवा सोडल्या होत्या. असं होतं का राजकारण तालुक्यामध्ये? असे एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण बांधवांना ठिकाणी केलं नाही पाहिजे. अनेक प्रकारचा त्रास आपल्या परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी व्हायला लागलाय. कुठंतरी एका ठिकाणी गाडीची काच फोडली, कुठं लासूरला या ठिकाणी काच फोडली. असे अनेक प्रसंग बांधवांना या ठिकाणी यायला लागल्या. इथं या परिसरामध्ये तुम्हाला एवढं सांगतो की काही लोक दहशतीमध्ये असतील, काही लोकांना अडचण असेल, काही लोकांना आमचा परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार केला तर तुम्हाला या ठिकाणी धमकावलं जाईल किंवा घाबरवलं जाईल किंवा काही लोकांच्या अडचणी असेल त्यामुळे ओपन प्रचार करायला अडचण येईल. बांधवांनो तुम्हाला जर ओपन प्रचार करायला अडचण असली तर माझी विनंती तुम्हाला की आमचा प्रचार तुम्ही करू नका, आम्हाला गपचूप प्रदान करा, गपचूप, लक्षात ठेवा.
धडा शिकवा यांना धडा शिकवा की नाक दाबून काय उपयोग आहे सगून खुल्लम खुल्ला जगलं पाहिजे. बरोबर, जी मनाला वाटतं ती गोष्ट या ठिकाणी केली पाहिजे. बांधवांनो, विचार करा, आज या व्यासपीठावर आहे कोण? सर्वसामान्य घरातील कार्यकर्ते. लक्षात ठेवा, सर्वसामान्य घरातील ही समोर बसलेली सगळी जनता टकटक्या डोळ्याने या ठिकाणी बघत आहे. का एवढं मोठं परिवर्तन कसं होऊ शकतं सांगा? परिवर्तन विकास आघाडीचा जन्म किती दिवसाचा आहे? 23 तारखेला तर परिवर्तन विकास आघाडीचा फॉर्म आपण माझा भरला. तिथून पुढे परिवर्तन विकास आघाडी म्हणून या ठिकाणी काम सुरू झालं. अनेक लोकांचा पाठिंबा, रोज 10-15 प्रवेश आहेत परिवर्तन विकास आघाडीमध्ये, 10-15 नागरिकांचे, लोकांचे, आणि इतका जोरात पाठिंबा आहे तुम्ही काळजीच करणार म्हणते. सुप्त लाट आहे, सुप्त लाट. बरोबर आहे, सुप्त लाट आहे. बघा, हा माझा शब्द आहे. आणि तुम्हाला देखील विनंती करीन बांधवांनो, आपल्या हातात 2 दिवस आहे. आता आपण लय वर गेलं नाही पाहिजे आणि ग्राउंडनी मतदार यादी चाळा, बाहेरचं मतदान किती चेक करा, मतदान घडवून आणा, आपापले बूथ सांभाळा. आपल्याकडे कालावधी कमी राहिलाय. काय लोक आपल्यात भांडणं लावतील. तुम्हाला कुठं फोन केला, तुम्हाला कुठं निरोप आला, याच्याकडे सांगितलंय, त्याच्याकडेच सांगितलंय, काय आमिषाला दाखवतील. कुठल्याही गोष्टीला बांधवांनो बळी पडू नका. ही तुमच्या आमच्या दृष्टीनं हे इलेक्शन पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीनं हे इलेक्शन आहे बांधवांनो, लक्षात ठेवा. या परिसरामध्ये या ठिकाणी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अनेक प्रलंबित या ठिकाणी काम आहेत. घरकुलाची कामं पेंडिंग आहेत, रामाई घरकुल आहेत, यशवंत घरकुल आहेत. या परिसरामध्ये अनेक चांगल्या पद्धतीने बावड्यामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला करता येऊ शकते. पालखी महामार्ग बावड्याच्या बाहेरून या ठिकाणी गेल्यामुळं आता बावड्यामध्ये बाजारपेठ या ठिकाणी कमी होईल का काय, वाहन बाहेरून गेल्यामुळं या सुद्धा गोष्टीचा विचार करून इथं आणखी आपल्याला काय काम करता येईल याची सुद्धा आपण या ठिकाणी चाचपणी या ठिकाणी केली पाहिजे. आणि बावडा या गावामध्ये विकासासाठी चांगल्या पद्धतीने परिवर्तन विकास आघाडीबरोबर आपण राहावा. या गावामध्ये सुरक्षिततेचा प्रश्न आहे. बावडा गाव म्हणजे 27 वर्ष होती बांधवांनो. आणखी असुरक्षितता बावडा या ठिकाणी आपल्याला गाव दिसतं. वृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क जे विरंगुळा आपण केंद्र त्या पद्धतीने बावड्यामध्ये या बांधवांना आपण डेव्हलप करू शकतो. स्वच्छ पिण्यासाठी पाणी ही उपलब्ध बावड्यामध्ये नाहीये. वीज सारखी बंद चालू होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. ऊसाचा प्रश्न जर तुम्हाला सांगितला, शेतपळ तलावाच्या पाण्याचं नियोजन तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगितला. आणि शेवटचा प्रश्न माझा राहिला की बावडा आणि गणेशवाडी ही जी आपली नदीचं पात्र आहे तिथं 30 वर्षामध्ये बांधवांनो एक तरी बुडीत बंधारा झाला का हो? झाला का सांगा ना. बांधारे झाले कुठं माहिती का? बांधारे झाले आपल्या गावातील वड्याला. बरोबर, की तिथं पाणीच नाही, तिथं इतकं बांधारा झालं, जागा हुडकू बांधारा गेलं. ती क्लब केलं, क्लब अक्षरशः एक नाही ठेवलं, ती बांधारा क्लब केलं. असं काय संशोधनाचा विषय आहे तो. मला असं म्हणाले बांधारा करायला कुठं पाहिजे? नदीवर करायला पाहिजे. बुडीत बांधारा या ठिकाणी त्या गणेशवाडीच्या परिसरात बांधवांना झाला तर आपल्या शेतकरी बांधवांना वर्षभर शाश्वत पाणी मिळेल का नाही मिळेल? खरे का खोटे मला सांगा. जर तुम्ही या ठिकाणी आशीर्वाद दिला तर बांधवांनो गणेशवाडी आणि या परिसरामध्ये बुडीत बांधाऱ्यासाठी आम्ही बांधव या ठिकाणी प्रयत्न करूया. आणि आपल्याला एकच सांगतो, एकदा बांधवांना बावडेकरांना संधी द्या, चांगलं काम करील. एकदा फक्त कळकळीने हात जोडून बांधवांना विनंती करतो. आणि उद्या आपली सांगता सभा इंदापूरमध्ये या ठिकाणी आहे. त्या सभेच्या जागेचं बी काय झालं त्याचं मयूर सांगतील आपल्याला. उद्या आपली सांगता सभा दुपारी 12 वाजता प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये आपली सांगता सभा आहे. त्या जाहीर सभेसाठी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहा. काही लोक म्हणली की आता तुमच्या प्रचाराला कोण येणार, नेते मंडळी कोण येणार, कोण स्टार प्रचारक तुमच्या प्रचार सभेसाठी असणार. बरेच युवक मला फोन करत होते, आनागी नटी. अरे म्हणलं तालुक्याचा सिरियस प्रश्न आहे, नटनट्याचा नाही ती आपला. पण मी त्यांना एवढं सांगितलं की आमचे स्टार प्रचारक ही आमची जनता आहे. म्हणलं जनता लक्षात ठेवा बस. आपण कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही, मी तुमचा उमेदवार आहे, जनतेचा उमेदवार आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाला एवढंच सांगतो, उद्या जर तुमच्या आशीर्वादानं तुम्ही मला आमदार केलं ना तर मी आमदार नाहीये, तिथं बसलेली सगळी लोक आमदार आहेत हे लक्षात ठेवा. सगळे अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपलं चिन्ह किटली आहे, क्रमांक आपला कितवा आहे? 19. या चिन्हाचं बटन दाबून आपण मला विजयी करावं.
अशा प्रकारची नम्रतेपूर्वक कळकळीची हात जोडून विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद भैयासाहेब. अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी प्रवीण भैयासारखा आमदार पाहिजे, प्रवीण भैयासारखा आमदार पाहिजे. यानंतर या ठिकाणी मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील उपस्थित मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे जनतेचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या या बावडा गावी आपल्या समोर उपस्थित असलेले परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार श्री प्रवीण भैया माने, त्यांच्या सोबत आलेले परिवर्तन विकास आघाडीचे मार्गदर्शक सन्माननीय बाबासाहेब चौरेजी, चितारेजी, शेलारजी, उपस्थित तालुक्यातून आलेले सर्वच परिवर्तन विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आणि बावडा गावातील ज्यांनी मागचे 1 महिना अवरात्र कष्ट केले ते सर्व कार्यकर्ते, विजय बापू घोगरे, अरुण बापू घोगरे, विजयराव गायकवाड, अभिजित घोगरे, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, कारण वेळ कमी आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे मी काहीतरी वेगळं बोलेन, पण मी इथं टीका करण्यासाठी सर्वप्रथम सांगतो उभा राहिलेलो नाही. लोकांना अपेक्षित आहे काहीतरी मसाला मिळेल, मसाला. आम्ही जी भूमिका घेतली ती भूमिका काय प्रसिद्ध होण्यासाठी घेतलेली नाहीये, कारण मयूर पाटील काय 8 दिवसात सगळ्यांना कळालेलं आहे आताच कुणीतरी, आणि मला प्रसिद्धीची गरज नाही. आज या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर प्रमुख 3 उमेदवार, यामध्ये 2 आजी माजी मंत्री आहेत, विद्यमान आमदार आहेत 1 जण त्यातले, तिसरे उमेदवार म्हणजे प्रवीण भैया माने, हे जनतेचे उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार. आज ह्या स्टेजवर मी उभा आहे पहिल्यांदाच. ज्या पक्षात मी काम करत होतो, ज्या नेत्यांबरोबर मी काम करत होतो, त्यांच्या विरोधात बावडा गावामध्ये बोलण्याची आणि घरासमोर बोलण्याची, आपल्या बाजारपेठावर बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. परंतु मी माझ्या भूमिकेवर पक्का आहे. माझ्या मनामध्ये कुठलीही खंत किंवा कुठलाही पश्चाताप किंवा कुठलीही भीती नाहीये. त्याचं कारण आहे, मी जी भूमिका घेतली बावडेकरांनी मी आपल्या समोर मांडणार आहे. कारण काय झालं भैया, मागच्या 15 दिवसामध्ये एकच राष्ट्रीय कार्यक्रम या गावात काही नेते मंडळींनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी चालू केलाय की मयूर पाटील गेला म्हणून काय फरक पडत. मला कमी लेखायचं काम चालू केलंय, मला खलनायक ठरवायचं काम या बावडे गावामध्ये चालू केलं. पण मी सुद्धा बावड्यातच जन्म घेतलाय, त्या वाड्यात माझा जन्म झालाय, त्यामुळे बावडेकरांना मी काय आहे हे माहिती आहे. मी का प्रवीण भैयांना या ठिकाणी पाठिंबा दिला, आपण सगळ्यांनी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ऐकल्यात, युट्यूबवर आज प्रत्येक जण ऐकत असतो, तो सांगून मी आपला वेळ घेणार नाही.
परंतु मागच्या 15 दिवसामध्ये एक भावनिक वातावरण तयार करायचं काम काही लोकांनी केलं. आज बावडेकरांना माझा एक प्रश्न आहे. आपण गाववाले आहे सगळे, या ठिकाणी सर्व मतदार उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो गावच्या वतीने. परंतु विशेषतः बावडे गावातील लोकांना मला एवढंच सांगायचंय की मी मागच्या 20 वर्षामध्ये ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर इमानदारीत काम केलं का नाही सांग. ते म्हणतायत त्यांनी आम्हाला राजकारणात आणलं. हो, वस्तुस्थिती आहे, त्यांनी आम्हाला राजकारणात आणलं. पण आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्षमतेनुसार या गावामध्ये काम करण्याचा, परिसरामध्ये काम करण्याचा, तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सुद्धा 1995 साली स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील आमचे काका यांनी राजकारणात आणले. तुमच्या बरोबर सुद्धा अनेक सहकारी होते, त्यावेळेस तुम्हाला हे कमी लेखलं गेलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण 20 वर्ष या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. 95च्या अगोदरचा तुमचा काय इतिहास होता? आज मला म्हणतात सगळी फक्त त्यांची बगलबच्ची, ह्यांची ओळख काय तर ह्यांचे बंधू. तुमची ओळख काय होती? अरे अजून आमच्याकडे अजून 20 वर्ष पुढची पडलीत काम करायला. आम्ही आमची ओळख या बावडे गावामध्ये, या तालुक्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चित निर्माण करू, हा शब्द मी गावकऱ्यांना देतो. काय कमी आहे आमच्या सांगा. मला बावडेकरांना एक प्रश्न विचारायचा. आज मला या ठिकाणी नावं ठेवली जातात. भैया सांगा, मी बावड्यातल्या कुठल्या माणसाला मागच्या 25 वर्षामध्ये कुणाला शिवीगाळ केली, कुणाला दमदाटी केली, आमच्या घराण्याचं नाव कमी होईल अशा पद्धतीने कधी मी वागलो? निष्ठेत कधी बदल केला? मोठ्या भावाचा शब्द कधी मोडला? सभापती होतो सिटिंगचा, चांगलं काम केलं होतं, नवीन मार्केट उभा केलं होतं, अनेक त्या मार्केट कमिटीमध्ये चांगलं काम केलं होतं. दूध संघामध्ये कामाची संधी दिली, त्यावेळेस दूध संघ अडचणीचा होता म्हणून आम्हाला संधी मिळाली. सुकाळात नाही संधी मिळाली, सुकाळात इतर लोक होते. पण तो दूध संघ बंद पडायच्या अवस्थेत आलेला होता. 30,000 लिटरवर दूध आलं होतं, 150 कर्मचारी होते. त्या काळी आम्हाला अडचणीच्या काळात चेअरमन केलं. तुम्ही पदं दिली पण अडचणीच्या काळात दिली. तो संघ 1 लाख लिटरवर त्या काळी नेण्याचा प्रयत्न आम्ही केला. तो संघ सुद्धा मी व्यवस्थित चालवला का नाही? तिथं अनेक दूध उत्पादक. मार्केट कमिटी नीट चालवली का नाही? सुरुवातीला ग्रामपंचायत मध्ये काम केलं, ग्रामपंचायत नीट चालवली का नाही? मग आम्ही चुकलो कुठं? तुम्ही थांबा म्हणला, आम्ही थांबलो का नाही? तुम्ही 8 वर्षापूर्वी मला सांगितलं की तुला मार्केट कमिटीच्या सभापती पदावर जरी तू असला तर मी तुला पॅनलमध्ये घेऊ शकत नाही, आपल्याला इतर कार्यकर्त्यांना संधी द्यायची. आम्हाला आपला विचार पटला. मी काय सत्तेच्या मागे पडणारा माणूस नाही. आम्ही लगेच आमच्या बंधूंचा त्या ठिकाणी शब्द मानला. त्यानंतर आज तागायत 8 वर्ष झाली. मी कुठलंही पद त्यांना मागितलं नाही, कधी पैसा मागितला नाही, आणि मला कुठल्याही गोष्टीचा मोह नाही हे त्यांना माहिती आहे. तुम्ही त्यांना विचारा. मग आम्ही वाईट का किंवा आम्ही तुम्हाला का सोडलं याचा विचार तुम्ही तुमच्या अंतर्मनाला करा. बावडेकर सगळे उघड्या डोळ्याने बघतात. आज एवढे कर्मचारी आपल्या गावामध्ये काम करतात, शिवाजी विद्यालयाचे असतील, कारखान्याचे असतील. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी सांगावं, तुम्ही आज एवढं पळताय, तुम्ही मतदार आहात, पण तुम्हाला काही बंधन आहेत, ती बंधनं तुम्ही नाही पळत, तरी तुम्ही पळताय. कधी मी शिवीगाळ केली कुणाला? कधी दमदाटी केली? कधी माझ्या बंगल्यावर ये म्हणलं मी? अहो, शिव्या द्यायचं डिपार्टमेंट एक जण सांभाळतो आमच्या इथं, त्याला तर गाव वाईट लागलं. कुठलाही कर्मचारी सांगत नाही, ऐकलं की बदल्या करायच्या. कधी मयूर पाटलांनी कोणाची बदली केली? भैया एक अंडरस्टँडिंग होतं आमच्या राजकारणामध्ये. भाऊंनी सांगितलं होतं की ते तालुका लेवलला राजकारण कर, तिथं गरज आहे आपल्याला एक जणाची. आणि अंडरस्टँडिंगनी या ठिकाणी इतर आमची लोक बावडा गाव आणि जिल्हा परिषद गटामध्ये काम करतात. वादविवाद नको म्हणून आम्ही या गटात कधी भाग नाही घेतला, या गावात कधी भाग नाही घेतला. मोकळं रान सोडलं ती आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली असं आज आम्हाला वाटतं.
आज तुम्ही आम्हाला कमी लागताय. तुम्हाला गावात कोण ओळखत नाही, कोण विचारत नाही. 4 माणसं ठीक आहे, त्यांना त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांच्यावर बोलून मी आपला अमूल्य वेळ घालवणार नाही, कारण ती त्यांची पात्रता नाही. आज आम्हाला म्हणताय मागं नाही. अरे आमचं चॅलेंज आहे. आम्ही सुद्धा राजकारणाला वाहून घेतलेलो. मला कुठलं पद मिळवायचं असतं मागच मिळवलं असतं. मला पद मिळवायचं असतं तर मी मोठ्या पक्षात गेलो असतो. त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांचं आमंत्रण होतं. मोठे मोठे नेते सुद्धा माझ्या संपर्कात होते. ते म्हणत होते तुम्ही नाराज आहे तर आमच्याकडे गेलो. मी कुठला पक्ष पकडला मी? तुम्ही सांगा मला. कुठलंही पद द्यायची त्यांची तयारी होती. पाहिजे त्या गोष्टी द्यायची तयारी. पदाच्या मागे पळणारी आम्ही नाही. फक्त आम्हाला सिद्ध करायचंय. माझी लढाई ही मान सन्मानाची आहे, कुठलं पद मिळवायची नाही. म्हणून मी प्रवीण भैया माने या युवकाला या ठिकाणी पाठिंबा दिला. आमचे मार्गदर्शक माने दादा आहेत. माझे त्यांचे 20 वर्षापासून जे संबंध आहेत. एक चांगलं कुटुंब, काहीतरी नवीन करण्याचं त्यांच्या मनामध्ये या तालुक्यामध्ये आहे. आज सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून माने दादा सारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस, माने दादांना शिकायला पैसे नव्हते अशी परिस्थिती होती. आज 10,000 कोटीचा उलाढाल असलेलं साम्राज्य निर्माण करतो. आम्ही विचार काय केला सांगतो. 10,000 लोकांना तिथं रोजगाराची निर्मिती होती. दुधाचा धंदा तालुक्यामध्ये जो वाढलाय आज, तो मानेदादाच्या सोनाईमुळे वाढलाय. आज 6 लाख लिटर दूध आहे तालुक्यात. आपल्या दूध संघाचं कलेक्शन 50,000 लिटर आहे, तो पण अमूल चालू. काय व्यवस्था केली असते या लोकांची? ही कामं कुणाची होती? लोकप्रतिनिधींची होती का नाही सांगा. तुम्हाला वाटतंय आम्ही तुमच्याविषयी निगेटिव्ह बोलतो? आम्ही कशाला निगेटिव्ह बोलतो? आम्हाला सोडून गेले. अरे तुम्ही काय करणार लोकांसाठी? तुम्ही मान सन्मान ठेवणार. काल या ठिकाणी म्हणले की 12 वाजेपर्यंत प्रचार करत होते आणि अचानक दुसऱ्या स्टेजवर गेले. हे तर चुकलं हो. तुम्हाला मनच कळलं नाही माझ्याकडे. तुम्ही मन जाणून घेतलं नाही की आमच्यावर काय अन्याय होतो. तुम्ही अन्याय करत होता मागच्या 5 वर्षामध्ये. विशेषतः काय पद्धतीचं राजकारण चाललंय हो ह्यांच्या पार्टीमध्ये? कुणाला लादायचा प्रयत्न झाला? अरे आम्ही बघतोय तुम्ही आम्हाला वडिलांच्या ठिकाणी होता, आहात, राहणार, पण तुमची आमच्याविषयीची माया का आटली 4 वर्ष? आमची सगळीकडनं नाकाबंदी केली. दुसरे बंधू म्हणले आपल्याला कुणामुळे किंमत आहे, आपल्याला कुणामुळे किंमत आहे, आपण आज काय बोलतो? ठीक आहे, तुमची मजबुरी आहे. तुम्हाला वाटतं बरं झालं मयूर पाटील गेला, आता आपला रस्ता मोकळा झाला, आता आपल्याकडे लक्ष देतील. असं काय होणार नाही. असं काही होणार नाही. गैरसमजात राहू नका. आम्ही सगळ्यांनी ह्यांची सेवा केली, पण ह्यांचं मन बदललं. आणि काय करायचं होतं त्यांना? मयूर पाटील काहीतरी टीका करल, बावड्या भागामध्ये मग जुनी उदाहरणं द्यायची, एक भावनिक वातावरण तयार करायचं. अरे भावनिक वातावरण तयार करून मत मिळायचे दिवस गेले. आज बावड्यामध्ये काय परिस्थिती आहे सांग. आम्ही वेळोवेळी सांगतो भाऊंना, मंत्री होते त्यावेळेस पण सांगायचं की भाऊ गावाकडे लक्ष द्या, गावचा विकास करा. नाही म्हणले मिनी एमआयडीसी आणू. 20 वर्ष आली का मिनी एमआयडीसी बावड्यात? अहो एक गुंठा जागा शिल्लक राहिली नाही. तुमच्या डोळ्याला सगळ्या जागा संपल्या. आज आपलं दवाखाना नवीन उभा राहिलाय माळावर, चालू आहे का? 2 वर्ष झालं नवीन इमारत आहे, चालू आहे. आहेत का आरोग्याच्या सुविधा? व्हिडिओ काढून एकमेकांची स्पर्धा लागली दाखवायची. काढा बावड्याच्या बस स्टँडचा व्हिडिओ, 5 नंबर मधल्या गटारींचा व्हिडिओ काढा, तुंबलेल्या कचऱ्याचा व्हिडिओ काढा, गावातल्या पडक्या घरांचा व्हिडिओ काढा. आहे का बाजारपेठ बावड्यात? हे काम कोणी करायला पाहिजे होतं का नुसतं भावनिक व्हायचं? मी या गावचा सुपुत्र आहे. अरे आम्ही सुपुत्र आहे. आम्ही या गावात जन्म घेतला. इथनं पुढचं काम आम्ही या शेवटच्या क्षणापर्यंत बावड्याच्या विकासासाठी जपणार आहे हा शब्द आहे आणि मागे हटणार नाही. तुम्हाला वाटतंय आज तुम्ही आम्हाला कमी लागताय, आमच्याकडे स्टेजवर गर्दी कमी आहे. ते म्हणलं 23 तारखेनंतर त्याला कळलं त्यांनी काय केलं. हे मानवाला सापडायचा पण नाही. अरे का दुसऱ्याला कमी लागताय तुम्ही? आम्हाला बी काहीतरी भगवंताने विचार करायची बुद्धी दिली ना. आणि कुणीतरी एक भावनिक भाषण केलं इथं. अरे ठीक आहे ना, नातीगोती तर राहणारच आहे, त्यात काय नाते तोडता येतं? तुम्ही तोडलं तरी नातंही नातं आहे. तुम्ही दारात येऊ नका म्हणला, नाही येणार. काय मी तरी काय ताटलीनं वाटी घेऊन फिरत नाही कुणाच्या दारात. माझ्यात पण धमक आहे, मी काय दारू पिऊन पडत नाही. काय विषय असा आहे की तुम्ही माझ्या
भविष्याची चिंता आता करू नका, माझं भविष्य घडवायला मी समर्थ आहे. आणि आम्ही कृतज्ञ नाही झालो. आम्ही म्हणतो एकोप्याने काम करता आलं असतं, गावचा विकास करता आला असतं, राजकारण करता आलं असतं. तुम्ही काय केलं मागच्या 4 वर्षामध्ये? आज कोणतरी म्हणलं की आम्ही ज्यांचं बोट धरून या ठिकाणी चालायला शिकलो, त्यांनी आज आम्हाला सांगतात की येऊ नका, आम्ही निघून जातो. आणि त्याचा व्हिडिओ काढताय, त्या व्हिडिओला 10 मिनिटात म्युझिक देऊन त्याचं स्टेटस ठेवताय. म्हणजे तुम्ही कशासाठी बोलला होता? ऍक्टिंग करत होता का? लोकांना ऍक्टिंग करून दाखवता का तुम्ही? अरे आम्ही बोट धरून शिकवलं ना, हो शिकवलं आम्ही, अंगा खात्यावर तुम्हाला खेळवलं, पण तुम्ही आम्हाला लाथा मारायला लागला. बघताय उघड्या डोळ्याने बावडेकरांना काय प्रकार चालला मागच्या 4 वर्षामध्ये. भैया पाटला सन्मान ठेवला जातो का? विकास पाटलाचा सन्मान ठेवला जातो का? किरण पाटलाचा सन्मान ठेवला जातो का? भावकीतल्या इतर लोकांचा सन्मान ठेवला जातो का? मयूर पाटलाचा सन्मान ठेवला जातो का? काय मार्केट कमिटीत प्रकार केला? ही संस्कृती आहे तुमची? तुम्हाला हाताला धरून आम्ही चालायला शिकवलं, तुम्ही आम्हाला लाथा मारायला लागला. कशासाठी? काम नव्हतं का या गोष्टी नीट करता आल्या असत्या सगळ्या? परंतु केवळ लादायचं, सगळा धाबा मारायचा. काय हो बावड्याच्या शिक्षण संस्थेची अवस्था श्री शिवाजी विद्यालयाची? आज आम्ही सगळ्यांनी तिथं शिक्षण घेतलं, काय अवस्था आहे तिथं? काय नवीन कोर्स निर्माण केला? अहो यांना रुमाल सुद्धा देत नाही चालकांना. तिथं देवकर नावाचा एक माणूस येतो, कोण पाठवतो त्याला इंदापूरच्या बंगल्यावरून? कपाटाच्या चाव्या घेऊन गेलाय, दप्तर घेऊन गेलाय. जाता कशाला? अरे स्वाभिमान ठेवा. मी धाडस दाखवलं, दाखवा जरा. भावनिक होताय, रडताय का? बावडेकरांपुढे मला खलनायक करायचंय? मी आत एकही गोष्ट बावडेकरांना खोटं बोलत असेल, सगळे ऐकतात घरी, तर मला पाहिजे ती शिक्षण. मी खरं बोलायचं धाडस करतोय म्हणून मी आज वाईट आहे. आणि तुम्ही कुठल्या तरी आशेने मागे फिरताय. काल कोणीतरी म्हणलं हे गेला ते गेला, घरात गेला तरी फरक पडत नाही, गेले ते कावळे राहिले ते मावळे. आता ठीक आहे, ते आमचे चुलते आहेत, त्यांच्याविषयी मी टीका करणार नाही, माझा वैरवाद कुणाशी नाही. फक्त मला एकच सांगायचं भावना, ह्या तुमच्या सगळे जे मावळे आहेत ना, ह्या मावळ्यांची एकदा नार्को टेस्ट करा. नार्को टेस्ट तुमच्याबद्दल काय मत आहे त्या नार्को मधनं तुम्हाला कळेल. त्यावेळेस तुम्ही जसं मला दार बंद केले तसं तुम्ही ह्यांना कुलपात बंद करून ठेवता दार. कशाला बोलता मोठ्या गोष्टी? आज संधी मिळाली माझ्यावर बोलायची म्हणून तुम्ही बोलता, मला विलन करताय. अरे मी डगमगणारा माणूस नाही, जे रक्त तुमच्यात आहे ते माझ्यात आहे. केली ना सभा बावड्या, उद्या मतदान सुद्धा घेणार का? तर जनता वैतागली. हो आम्ही सुद्धा, मला वाटतं आज या भागामध्ये तुम्ही फार ताकदवान आहे. कशाच्या जीवावर आहे? निराभिमाच्या जीवावर आहे ना? काय दुसरं चालती काय? एस बी पाटील चालू आहे का स्कूल? इंग्लिश मीडियम बंद पडतं. बावड्याच्या शाळेत कोण प्रवेश घेतो? सगळे आपलं जातात. काय आहे काय तुमच्याकडे? एक संस्था राहिली दाबादाबी करायला, त्यात पण युवराज आले, सगळे अधिकार त्यांना दिले. अरे जाता कशाला बसायला? गप्पा मारताय तुम्ही. ह्याला महत्व देऊ नका म्हणले. अरे बोला, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. बावडेकरांना सांगा कधी मी वाईट वागलो का? आमच्याबद्दल गैरसमज तुम्ही केला, तालुक्यातलं राजकारण संपवायचा प्रयत्न केला. अरे कशासाठी केलं? बापूंनी हे शिकवलं का आपल्याला? स्वर्गीय बापूंचं या ठिकाणी मी नाव नक्की घेणार आहे. बापूंनी स्वाभिमान शिकवला. आज बापू जाऊन 50 वर्ष झाली, शहाजी बापू जाऊन. गावातला प्रत्येक माणूस त्यांचं नाव घेतो. का घेतो? तुमचं नाव 10 वर्षात विसरली. तुम्ही आलाय का 5 वर्षात बावड्यात? एक मुक्काम केलाय का? काय बावडेकरांची काळजी घेतली? फक्त इलेक्शन पुरतं यायचं, शहाजी बागेत बोलवायचं, समजून सांगायचं. लोक म्हणते जाऊ द्या, एवढा मोठा माणूस आहे, असू द्या. इथं विरोधकच नव्हता स्ट्रॉंग, होती बिचारी, ही करत होती का? आता आम्ही आहोत. आम्ही नक्की ह्या गावामध्ये आपल्याला सक्षमपणे विरोध करून दाखवू. या ठिकाणी तुमची जी ही हुकुमशाही ती मोडून काढू आम्ही या ठिकाणी, आणि या गावाला न्याय देऊ. आम्ही हळूहळू करू या गोष्टी. काही अशक्य नाही. मागच्याच वर्षी ग्रामपंचायत इलेक्शन झालं का नाही? तुम्ही होता ना एवढे लोकप्रिय गावात. गाव 5 सीट विरोधकाची आली का? आली सांगा मला.
किती मतांनी यायला पाहिजे? 10,000 मताचं गाव आहे, तुम्ही एवढे लोकप्रिय गावात तर सरपंच 1400 मतांनी आला. का होतं हे? याचं लक्ष घ्या. लोकांना सुविधा नाही, गावचा विकास नाही. भैयांनी सांगितलं त्यांच्या भाषणात, आमदार झाल्यावर ते काय काय करतील. नीरा नदीचे प्रश्न आहेत, बंधारे घालतायत, त्या संदर्भात काम करायचंय. भीमेवर पुढील बंधारा बांधायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भैयांनी जे सांगितलं, आम्ही गेलो म्हणजे काय डोळे दाखवून नाही. मला म्हणतात माने दादाकडे का गेला, त्यांच्याकडे पक्ष नाही. मला काय राजकारणासाठी राजकारण करायचंच नाही. मला फक्त ह्या भागात जी लोक, तुम्ही एक कारखाना काढला 1999ला, त्यानंतर कुठलीही संस्था काढली नाही. बेरोजगारी वाढली आपल्या भागात आणि ही बेरोजगारी संपवायची, लोकांना 2 हाताला काम द्यायचंय. म्हणून मी मानेदादांशी, प्रवीण भाईंशी, कुमार शेठची चर्चा केली. आम्हाला काय नको, फक्त या भागामध्ये सोनाईच्या माध्यमातून एक असा प्रोजेक्ट द्या, तो दुधावर प्रक्रिया करणारा असेल, साखर कारखान्याच्या संदर्भातला विषय असेल, साखरेवर प्रक्रिया करणारा असेल, इथेनॉलवर प्रक्रिया करणारा असेल, जेणेकरून या भागातील 1000 मुलांना काम मिळलं पाहिजे. हे विजन घेऊन चाललोय आम्ही. आणि ह्या माने कुटुंबियांना काय अवघड आहे? 10,000 कोटीचा टर्नओव्हर, निराभिमान अख्खे व्हॅल्युएशन 200 कोटी रुपये होतं. अख्खं सोनाईचं व्हॅल्युएशन 1000 कोटी डेअरीचं आहे. तेलाच्या प्लॅन्टचं 500 कोटी रुपयाची मशिनरी आहे. कुठं 200-150 कोटीचा प्रोजेक्ट टाकायचा म्हणजे लय मोठा विषय नाही. ते आम्ही करून दाखवू. आमच्या सुद्धा ती धर्म आहे. आज तुम्हाला वाटतं आम्ही तुमच्या विरोधात बोलतोय. आम्ही तुमच्या विरोधात बोलत नाही, तुमच्या कामाच्या विरोधात, तुमच्या वागण्याच्या विरोधात. तुम्ही जनतेला जो भ्रमनिराश केला त्याच्या विरोधात. गावकऱ्यांनी एवढी वर्ष तुमचं नेतृत्व जपलं. काय बावड्याची अवस्था? कोण येतं बावड्यात? पीडीसी बँक होती तोवर 10-5 माणसं येतो. आज नवीन माणूस बावड्यात येतो का? कुठले धंदे व्यवसाय चालतात का? तरुणांच्या हाताला रोजगार आहे का? निम्मी काम करा, अर्ध वेळ कारखान्याची. काय त्या पोरांची अवस्था आहे? 4 महिने काम करायचं, 8 महिने काय करायचं? ही जबाबदारी तुमची नाही का? आणि तुम्हाला वाटतंय काहीतरी मयूर पाटलाने टीका करावी आणि मला भावनिक वातावरण निर्माण होईल आणि गाव माझ्या मागे झाले. गेले दिवस ते आता लोक हुशार झाले, लोकांनी ओळखून सोडले तुम्हाला. दुसऱ्याबद्दल बोलायचं म्हणजे आता त्यांनी तर काय करच केला. भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत त्याचे विद्यमान आमदार. रस्ते केले म्हणतात. अरे रस्ते केले पण कुत्री सुद्धा पायाने रस्ता उकरतायत. असली कसली क्वालिटी केली? काय चाललंय काय? एक काय दोघांची चिकलपेट चालली. आमचा उमेदवार बघा, त्यांनी सांगितलं आम्हाला कुठला नेता नाही. मला खंत ह्या गोष्टीची वाटली बावडेकरांना. आपण स्वाभिमानी लोक आहे. मी खोटं बोलत असतो ना, माझा कान धरायचा अधिकार सगळ्यांना. आपण ह्या गावात जन्म घेतला मयूर पाटील. मयूर पाटील बावड्यातच जन्मदान बावड्यातच मारणार आहे. मी काय गाव सोडून पुढे जाणार नाही. पण मला खंत वाटली. काल या ठिकाणी एक सभा झाली पाहिजे. शेजारचे मोहिते पाटील आले, सुप्रियाताई आल्या, तालुक्यामध्ये अमोल कोल्हे आले, जयंत पाटील आले. आज बाहेरची नेते मंडळी तुम्ही आणताय आणि ती काय सांगतात? नेते मंडळी मतदार इंदापूर मधला ती नेते मंडळी म्हणतात ही माणूस लय चांगला आहे बरं का, हे हुशार आहे आणि ह्याला मतदान करा. कोण सांगते? बाहेरची माणसं. ही शिफारस आज तुम्हाला करायची गरज का पडली? याचं आत्मपरीक्षण करा. पवार साहेबांच्या 2-2 सभा ठेवतात तुम्ही का? तुमच्या हिमतीवर निवडून या ना तुम्ही. राहायचा पक्ष म्हणून उभा. प्रवीण भैया मानेने ती हिंमत दाखवली. कुठला नेता नाही. असले गुंडगिरी करू नका रे. याला कोण भीक घालत नाही मतदार. यातनं आमची मतं वाढणार आहे. हे बावड्यामध्ये सोबत मला नका शिकवू. आम्ही यातनच पुढे आलोय. असो, वेळ संपत आलाय. हा बोलतो. आणि दुसरा एक विषय मला या बावडेकरांकडून मांडायचा. चिकलपेट तुम्ही दोघं आहेत 2 मिनिटात 2-3 मुद्दे मांडतो आणि माझं भाषण वेळेवर संपवतो. भ्रष्टाचाराचा मुद्दा या ठिकाणी बावडेकरांना, सगळ्या तरुण पोरांना मला इथं एक प्रश्न या ठिकाणी करायचा. मागच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या वेळेस 5.5 कोटीच्या कामाचं भूमिपूजन झालं बावड्यामध्ये. ती कामं या गावामध्ये आली. ती कामं कुणी केली? कुणी केली? सगळ्या गावाला माहित आहे कामं कुणी. कुणी मलिदा खाल्ला. आम्ही म्हणत होतो तरुण पोरांना कामं द्या, 22-25 लाख नाही दिली. बाहेरनं कॉन्ट्रॅक्टर आणले. हा मलिदा कुठं गेला? पद्मावती देवी या ठिकाणी साक्षीला आहे. मी जर खोटं बोलत असेल, समोर काळेश्वराचं मंदिर आहे, ग्रामदैवत आहेत, खाली भैरवनाथ आहे. हा मलिदा इंदापूरच्या बंगल्यावर गेला. हे मी जबाबदारीने सांगतोय.
आणि मी जर खोटं बोलत असेल ना, पद्मावती माझं बघून मी कशाला शिकवता तुम्ही? गावचं पुरलं नाही तुम्हाला, सगळा तालुका हल्ला तुमचा. आता आमची माप काढताय तुम्ही, आम्हाला कमी लेखताय. कोण कमी आहे आणि कोण सक्षम आहे येणारा काळ ठरवेल. संघर्षाची तयारी करून मी इथं उतरलेलो आहे आणि जनता नक्की बावड्यातली मला साथ देईल. या ठिकाणी एवढंच सांगतो की इंदापूरला आम्हाला सभेला जागा मिळून नाही. प्रशासन यांचं, आता ती पांढरे साहेब PA होते यांचे निवडणूक निर्णय अधिकारी. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी 2 जागा बुक केल्या. एकीकडे हळदी कुंकू आणि पलीकडे सभा. नेता एकच येणार आहे. तहसील कचेरी पशी हळदी कुंकू एकडे एकीकडे, पलीकडे सभा कसा करणार? आणि पुन्हा दादागिरी गुंडगिरी त्याला काय बेग घातली नाही. आम्ही आमचा प्रचार चालू ठेवला. सगळे बंधने मी तोडून टाकले. मला तुमच्या बरोबर कामच करायचं नाही, कारण तुमची प्रवृत्ती फक्त आमदार व्हायचंय, मंत्री व्हायचं. 30,000 आणि 40,000 कशाला खोटं बोलता? वस्तुस्थिती जशी नाहीये बावडेकरांनो. तुम्ही बावड्याच्या बाहेर निघला नाही अजून. जरा बघा तालुक्यात काय चाललंय. वातावरण किटलीच आहे, किटलीच. आम्हाला म्हणतात काय 25,000 20,000 मतं मिळतील. अरे काय कमी लेखता? आयुष्य गेलं दुसऱ्याला कमी लेखून. कळेल तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला कोण विजय होणार आहे. या ठिकाणी या दोघांकडून भ्रमनिराश झालाय आणि बावडेकरांना मला एवढंच सांगायचं आहे की मला खलनायक कृपा करून आपण ठरवू नका. येणारा काळ सांगेल आपल्यासाठी कोण काम करणार आहे आणि पूर्ण वेळ काम मी या परिसरामध्ये करणार आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो.